महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण कोळून प्यालेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक अशी ओळख असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पुन्हा एकदा अनपेक्षितपणे प्रकाश झोतात आलेत। महायुती सरकारच्या स्थापनेवेळी राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांचा समावेश करण्यात आला नव्हता। त्यावेळी छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते। तेव्हापासून छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वापासून आणि पक्षीय घडामोडींपासून काहीसे अंतर राखून आणि अबोल होते। दरम्यानच्या काळात राज्य आणि देश पातळीवरील अनेक घडामोडींमुळे छगन भुजबळ यांच्या मंत्रिपदाचा विषय राजकीय वर्तुळात विस्मरणात गेला होता। खुद्द छगन भुजबळ यांनीच मंत्रिपद न मिळाल्याबाबत अधूनमधून नाराजी व्यक्त करण्यापलीकडे ठोस काहीतरी घडेल अशी आशा सोडून दिली होती। मात्र सोमवारी रात्री महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनपेक्षित घडामोडी घडल्या आणि छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार हे निश्चित झालं आणि छगन भुजबळांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शपथ घेतली।